आता आपण पाहणार आहोत भूखंड वहनाचा सिद्धांत। भूखंड वहनाचा सिद्धांत कोणी मांडला? अल्फ्रेड वेगनर यांनी। कोणी मांडला? अल्फ्रेड वेगनर। काय होता बघा भूखंड वहनाचा सिद्धांत? त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। काय सांगितलंय? एक जमिनीचा भाग होता त्याला काय म्हणायचं? पॅन्जिया। काय म्हणायचं? पॅन्जिया। आणि दुसरा पाण्याचा भाग होता त्याला काय म्हणायचं? पॅन्थालस। काय म्हणायचं? पॅन्थालस। जमिनीच्या भागाला काय म्हणायचं? पॅन्जिया। पाण्याच्या भागाला काय म्हणायचं? पॅन्थालस। म्हणजे भूगोलार्ध कोणता? पॅन्जिया। जलगोलार्ध कोणता? पॅन्थालस। ओके, तर दोन कन्सेप्ट समजल्या। आता पॅन्जिया जो होता पॅन्जियाचे दोन भागात विभाजन झाले। एक उत्तरेकडचा जो भाग होता त्याला उत्तरेकडच्या भागाला म्हणायचं लॉरेशिया। काय म्हणायचं? लॉरेशिया। आणि जो दुसरा दक्षिणेकडचा भाग होता त्याला म्हणतात गोंडवाना। कोणता? गोंडवाना। एक लॉरेशिया, दुसरा गोंडवाना। आता लॉरेशिया आणि गोंडवाना याच्यामध्ये 33 नावाचा समुद्र होता। कोणता होता? 33 नावाचा समुद्र होता। आणि भारत जर का पाहिला तर भारत हा गोंडवाना भूमीचा भाग होता। या ठिकाणी इंडिया दिसते बघा। भारत कशाचा भाग होता? गोंडवानाच भूमीचा भाग होता। आणि मग काय सांगितलं की हा जो भाग आहे दक्षिणेकडचा भाग आहे, गोंडवानाचा भाग आहे, तो हळूहळू तुटत जाऊन काय झाला? हळूहळू वरतीकडे सरकत गेला। म्हणजे कुठं? उत्तरेला सरकत गेला। हे कोणी मांडलं? अल्फ्रेड वेगनर यांनी मांडलं। म्हणून याला भूखंड वहनाचा सिद्धांत मांडला। बघा, हा जो इंडियाचा भाग आहे म्हणजे गोंडवानाचा भाग आहे, हा वरती उत्तरेला सरकत जात असताना जो ह्या ठिकाणी समुद्र होता, कोणता समुद्र? 33 नावाचा। कोणता समुद्र? 33 नावाचा। त्या समुद्राचा जो गाळ होता तो गाळ काय झाला? गाळ हळूहळू जसं दाबलं ना तसा गाळ वरती उचलायला लागला। त्या गाळाला वळ्या पडत काय झालं? उचलायला लागला। आणि जसं उचलत जाईल त्या ठिकाणी काय झालं? एक हिमालय पर्वतरांग झाली। त्या ठिकाणी जी झाली तर जसा भाग आज खालचा दाबत जाईल तसं या ठिकाणी काय झालं? एक पर्वतरांग झाली। जो गाळ वरती आला आणि त्या ठिकाणी पर्वतरांग झाली। त्या पर्वताला काय म्हणायचं? हिमालय पर्वतरांग। कोणता? हिमालय पर्वतरांग। मग प्रश्न असा असतो की हिमालयाच्या ठिकाणी अगोदर कोणत्या नावाचा समुद्र होता? कोणता? 33 नावाचा। आणि जे वळ्यामुळे तयार झाला म्हणून त्याला वली पर्वत म्हणतात। काय म्हणतात? वली पर्वत। आणि अजूनही तो भाग दाबायला चालू आहे, त्यामुळे अजूनही उंची वाढायला चालू आहे हिमालयाची, म्हणून हिमालयाला तरुण पर्वत म्हणतात। का? तर उंची वाढत आहे म्हणून त्याला काय म्हणतात? तरुण पर्वत। ह्या पद्धतीने काय झालं? अल्फ्रेड वेगनर यांचा सिद्धांत। लक्षात आलं? बघा, मी आता तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारतो। भूखंड वहनाचा सिद्धांत कोणी मांडला? अल्फ्रेड वेगनर। ओके, जो जमिनीचा भूगोलार्ध होता त्याला काय म्हणतात? आणि जो पाण्याचा जलभाग होता त्याला काय म्हणतात? भारत कोणत्या भूमीचा भाग होता? उत्तरेकडच्या भागाला काय म्हणतात? दोन्ही लॉरेशिया आणि गोंडवानाच्या मध्ये कोणत्या नावाचा समुद्र किनारा होता? 33 नावाचा समुद्र होता। मग 33 नावाच्या समुद्राच्या ठिकाणी टिंबटिंब पर्वतरांग तयार झाली। हिमालयन पर्वतरांग तयार झाली। हिमालय पर्वताला टिंबटिंब म्हणतात।